बऱ्याच दिवसांनी भेटलीस गौरी. हो, खानावळीच्या कामांमुळे वेळच नाही मिळाला यायला. गौरी, UPSCचा रिझल्ट आलाय. यंदा आपल्या क्लासच्या 4 मुलांचं सिलेक्शन झालंय. अरे वा. पुढच्या वर्षी तुझा नंबर लागलाच पाहिजे. हा, अभ्यास तर सुरू आहे, बघू. बघू. माझ्या हुशार आणि फायटर गौरीला हे काय झालं अचानक? काही टेन्शन? खानावळीची जागा खाली करायला तोडफोड केली काही गुंडांनी. काय? कोणी पाठवले गुंड? अजून कोण पाठवणार? माझ्या आईचा तो नवरा आणि त्याची ती 2 नंबरची बायको, दोघेही जीवावर उठले तो आमच्या. कृष्ण, तूच सांग, आयुष्यातल्या अडीअडचणींचा सामना करत संसाराची लढाई जिंकाया आपल्या सोबत आपला नवरा असावा असं प्रत्येक बाईचं सपन असतं. पण इथं तर माझा नवराच माझ्या विरोधात आहे. सर, माझी साऱ्या दुनिया विरोधात जायची तयारी आहे. तिथं माझ्या आईचा नवरा काय चीज आहे? पण आमची आई आम्हाला चांगल्या आणि वाईटचा पाडा सांगत बसते. जगाने तिचं कितीही वाईट करू दे, पण तिला तिचा चांगुलपणा मात्र कधीच सोडायचा नसतो. त्यांना माझी खानावळण घर हवंय. दिलं तर माझ्या पोरींचं लगीन कसं होईल, आणि नाही दिलं तर पोरींचं लगीन लावायला बाप कसं येईल? काय करू? मी त्यांना वंशाचा दिवा दिला नाही, ते माझं नशीब. पण माझ्या नशिबाचे भोग माझ्या पोरींच्या नशिबी का? त्यांचं काय चुकलं? हे कसलं जगणं नशिबी आलंय माझ्या? प्रश्न आहे, या भागी आईचं दुखणं तुझ्यात सामावून घे. सर, मी त्या दोघांविरोधात जरा जरी आवाज उठवला ना तरी वाईट वाटतो आईला. का? कशासाठी एवढा पुळका? माझ्या आईला ना चांगल्या आणि वाईटाची चांगली समज आहे. तिला माहिती आहे की तिची गौरी बरोबर आहे, पण तरी आजवर ती तिच्या नवऱ्याच्या चुकांवर पांघरून घालत आली. काय एवढं सहन करते ती, मला हेच समजत नाही. सर, आई जरी वरून सहनशील वाटत असली तरी आतल्या आत ती कुठेतरी तुटत असणार. आणि असंही प्रत्येक माणसाच्या सहनशीलतेची काही मर्यादा असतात. आमच्या आईने ती मर्यादा कधी ओलांडली तर विचार जरी मनात आला ना तरी थरथरायला होतो मला. नाही गौरी, तू तुझ्या घराचा भक्कम आधार आहेस. तू तसा धीर सोडला तर कसं चालेल? तुझ्या आईने खूप सहन केलं आणि तसं दुसऱ्या कोणालाही सहन करायला लागू नये म्हणून तू 2 हात करायलाच हवे. आणि मला खात्री आहे ते तू करशीलच. फक्त धीर सोडू नकोस. नक्की सर. हॅलो गौरी, अगं आई घरी नाहीये ग. घरी नाही? मग कुठे गेली? बाहेर गेलीये, पण बराच वेळ झाला परत आली नाही. असं न सांगता तर कधी जात नाही आई. तेच तर गौरी, मला खूप काळजी वाटायला लागली ग. ताई, तू काळजी सोड, मी बघते. गौरी, हॅलो गौरी. हॅलो, हा? ते आई ते आई ना इंदुराणीच्या घरी गेली होती तिला समजवायला. किती समजवलं ना तरी ऐकणार नाही ही आई. ठीक आहे, मी घेऊन येते. बघा तुमचा तर आजची भविष्य सांगतोय. का चोरांपासून सावधान घ्या.
आता कुठल्या चोराची हिंमत आहे होय आपल्या शंकर दादा डल्ला मारायची. हे राशी भविष्य खरं नसतं. खरं राशी भविष्य पत्रिकेत असतं. मी तुला सांगितलं होतं आमच्या लव्ह स्टोरीची पत्रिका बनव. काय झालं? पत्रिका बनवायची असेल तर पूर्ण डिटेल्स द्याव्या लागतील. कसले डिटेल्स? तुमच्या लव्ह स्टोरीची जन्मतारीख. मॅडम आपण मार्केटमध्ये कधी गेलो होतो वसुलीला? 16 जून 16 जून. आता लव्ह स्टोरीची जन्म वेळ सांगा. दिवस मावळायच्या जरा आधी. टायमिंग टायमिंग. ज्या सेकंदाला गौरीजींचा चेहरा आणि त्याच्यावर पडणारी फुलं बघितली ना, त्याच सेकंदाला आमची लव्ह स्टोरी स्टार्ट झाली. शंकरदादा परफेक्ट टायमिंग सांगा. किती वाजता, किती मिनिटांनी, किती सेकंदांनी. एखादं नक्षत्र इकडचं इकडे झालं तर तुमची पत्रिका फेल. काहीच करू शकत नाहीत. सोडवा. ए डंबेल, मार्केटमधले सगळे सीसीटीव्ही फुटेज बघायचे. एक्झॅक्ट टायमिंग त्यातच गावणार. दादा इथे बस स्टँड कुठे आहे? नाही माहिती हो. हो शंकर दादा ते बघा. ही ज्याची कोणाची बाईक आहे त्याने मला खरंच माफ करा. खूप अडचण आहे आता. आलीस तू तार फिरलं डोक्यामधी. शंकरदादा दिवसा ढवळ्या तुझ्या बुलेटची चोरी. हा वय वय आपण जाऊया का? ए, चल, चल, चल. तर चोरणीनी काळीच चोरल्या. पाहता बुलेटचा काय विषय घेत आहे? जीवना दावला पाहता मी तुला जीवना दावला. ज्या चोरणीनं आधी माझं काळीच चोरलंय, मी तुला मग तहान भूक, जीवना दावला मग रात्रीची झोप, मी तुला आणि आता बुलेट. माझं मन, चित्त, थारान जे काय असेल ते चोरणारी ही चोरणी लय आवडल्या मला मर्दा. नात्यात जपतात एकी कृष्ण इचाले की